थोडासा रंगाचा सडा मारून आणि अंगणामध्ये सुंदर अशी रांगोळी रेखाटलेली आहे। काही सणासुदीला किंवा आपल्या घरी काही कार्यक्रम असेल तर अशा पद्धतीने रांगोळी खूप सुंदर वाटते। तर सर्व मंडळी पुणेकर आलेले आहेत आता सुट्टीला, तर आता कार्यक्रम सुरू होतात हळूहळू आपले। तर आमच्या गावाकडं लग्नाला गेलो होतो आणि तसं सासूबाईंनाही घेऊन आलेले आहे आमच्याबरोबर। नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज सुवासिनींचा कार्यक्रम आहे घरी। तर आता सकाळी सकाळी आज ज्योती 6 वाजल्यापासून सुरू आहे तिचं किचनमध्ये काम। तर पुरण पण शिजून घेतलंय, सर्व काही आवरलंय आणि बाई पण आलेल्या आहेत, तर बाई पण आता मदत करतात तिला। आज आहे ना वैशाख पौर्णिमा पण आहे आणि आज आहे 1 मे 2026। तर आज आहे ना महाराष्ट्र दिन असतो, तर कामगार दिन पण असतो आणि कामगारांना आज आहे ना 1 मेच्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुट्टी देत असतात। तर आमच्या बाई आलेल्या आहेत गावावरून आणि आज आहे ना आम्ही सवासनींचा कार्यक्रम ठेवलाय। माहूरगडच्या देवीच्या सवासनी घालायच्या। इथे आहे ना पहा, आता पुरण पण शिजलंय, 2 किलो पुरण घातलंय, कारण आपल्याला माहूरगडच्या देवीच्या आणि मोहट्याच्या देवीच्या अशा सवासनी घालायच्यात। पुरण शिजलंय, मसाला काढून घेतलाय आमटीचा आणि चाललंय आता सकाळी सकाळी आवरायचं काम। कुकरमध्ये भात लावलाय, बहिणी ज्योती घासते भांडे आणि बहिणी पीठ मळून ठेवले। दरवर्षी चैत्र किंवा वैशाख महिन्यामध्ये सुवासिनींचा कार्यक्रम ठेवला जातो। सगळ्यांच्या सुवासिनी झाल्या होत्या, तर आमच्याच राहिल्या होत्या पहा। तर त्याच्यामुळं आम्ही पण आज आता माहूरगडच्या देवीच्या आणि मोहट्याच्या अंबाबाईच्या सुवासिनी घालण्यासाठी स्वयंपाक सुरू आहे आपला। तर सर्व मंडळी आता जमलेली आहे पहा। तर हे ना नागिनीचे पान आहेत आणि हे माहूरगडवरून आणलेलं तांबुले। तर जेव्हा आपण सवासनी घालतो ना, पानाच्या विड्यामध्ये हे सुवासिनींना खायला द्यायचं। तर हे आम्ही ना माहूरगडला गेलो होतो तेव्हा हे आणलेलं आहे आणि आता हे वाळून ठेवलंय बरं का। पहा वाळल्यावर असं झालंय। तर यामध्ये आहे ना नागिनीचे पानं आणि सगळा मसाला असतो। तर देवीचा प्रसाद म्हणून हे आपल्याला सुवासिनींना खायला द्यायचे। तर बाई आता इथे ना विडा करून घेतात आणि बघा अशा पद्धतीने हा विडा केलाय। तर हे घरीच वेल लागलेला आहे नागिनीचा आणि त्याचेच पानं आहे, एकदम नाजूक नाजूक असे पानं आहेत हे गावरान। पहा अशा पद्धतीने इथं लवंग लावलेली आहे, लवंग याला असा विडा केलाय। छोटे पानं इथे आहे, असं विडा करायचा। तर सगळ्याच माझ्या भाऊजाई आल्या होत्या आणि त्या स्वयंपाक करायला लागल्यानंतर आम्ही थोडंसं गप्पा मारीत बसलो। अक्काही आलेली आहे, ज्योतीची आजी। तर सर्वजणी आम्ही गप्पा मारत बसलो इथं। पहा मस्त वाटतं सर्व जमल्यानंतर। तर आज सुवासिनींचा कार्यक्रम आणि पौर्णिमा असल्यामुळे ज्योतीने इथं उंबरठा लेपन करून घेतलेलं आहे, हळदीचं लेपन। सुंदर अशी रांगोळी वैष्णवीने पहा काढलेली आहे आपल्या अंगणामध्ये। तर हे सर्व शुभचिन्हे असतात आणि पॉझिटिव्ह अशी एनर्जी आपल्या अंगणामध्ये घरामध्ये तयार होत असते। त्यामुळे काही कार्यक्रम असला तर अशा पद्धतीने रांगोळी आणि उंबरठा लेपन हे सर्व केलंच पाहिजे। विला
पोळ्या आणि गरम गरम भजे कुरडया तळायच्या राहिल्या होत्या. तर सर्व भावजया आल्यानंतर मग आम्ही आता नैवेद्य दाखवून घेऊया आपण. तर इथं अंगणातच आपल्याला करायची आहे पूजा. तर 2 दगड आणून आपण देवीच्या रूपानं त्यांना पूजणार आहोत आणि तिथंच नैवेद्य दाखवणार आहोत. तर अशा पद्धतीने प्रतिकात्मक पूजा आपण करू शकतो. कारण जेव्हा सुवासिनींचा कार्यक्रम आपण घालतो त्यावेळेस आपण माहूरगडची देवी किंवा मोहोट्याची देवी खूप लांब असल्यामुळं त्या दिवशी जाऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने ही पूजा आपण मांडलेली आहे आणि अशा पद्धतीने हे नैवेद्यही मांडलेली आहे. तर मनोभावाने पूजा केल्यानंतर ही पूजा देवापर्यंत पोहोचत असते असे म्हणतात. तर अशा पद्धतीने ही पूजा मांडून आणि नैवेद्य मांडून नारळ फोडलेला आहे आणि उदबत्त्या लावलेल्या आहेत. सर्व पूजा व्यवस्थित अशी केलेली आहे. तर थोड्या वेळ हे नैवेद्य इथं ठेवून आणि मग नंतर हे नैवेद्य गाईला चारायचे आहेत. तर गाईमध्ये 33 कोटी देव असतात असे म्हणतात. तर गाईला हे नैवेद्य आपण चारायचे आहेत. तर अशा पद्धतीने आम्ही पूजा केली आणि आता सुवासिनींचा कार्यक्रम आता आपण घरामध्ये करणार आहोत. तर मैत्रिणींनो, सासूबाई आल्या होत्या, सांगत होत्या ज्योतीला असं कर तसं कर. तर थोडंसं मुलींनाही भारी वाटतं सर्व जमल्यावर किंवा आपल्यापेक्षा मोठ्यांनी थोडंसं आपल्याला सांगितल्यानंतर. तर आता सर्व पूजा आटपून घेतली. माहूरगडच्या देवीच्या 5 सुवासिनी आणि मोहोट्याच्या अंबाबाईच्या 5 सुवासिनी. तर अशा पद्धतीने आम्ही आता सुवासिनी बसवलेल्या आहेत जेवायला. हळदी कुंकू लावून घेतलं आणि आमरस पुरणपोळी हा स्वयंपाक केलेला होता. तर मैत्रिणींनो, वर्षातून एकदा का होईना असं अशा पद्धतीने सुवासिनी जेवण घालायला पाहिजे. कारण देवी तत्व पृथ्वीवर असतं आणि देवीचा आशीर्वाद आपल्याला कायमच राहतो. तर माहूरगडची देवी ही आमची कुळाची देवता आहे, कुलदेवता आहे. तर जेव्हा आपण दर्शनासाठी जातो आल्यानंतर अशा पद्धतीने ही जीव घालायला पाहिजे. तर आज आहे ना इकडं आलो आहे दादाच्या घरी. तर माझ्या सासूबाई आलेल्या आहेत. तर आमचे अण्णा वारल्यानंतर आहे ना त्यांना आणायचं तर वेळ नाही मिळाला. तर 1.5 वर्ष होऊन गेलं. मग आता गावाकडे गेलो होतो लग्नाला. तर सासूबाईंना घेऊन आलो. तर मग आज आहे ना दादाच्या घरी जेवण आहे. तर आम्ही सगळेच आलो इकडं. अक्का आणि सगळे बसले तिथं गप्पा मारीत. तर इतकं ऊन आहे ना, तर मस्त हवेला तिथं बसले जातात आणि पुरींचं चाललाय स्वयंपाक. बाहेर हवेला आहे ना, मस्त शेडमध्ये आहे ना गप्पा मारीत बसले होते सगळे. तर खूप छान हवा लागत होती पहा. मस्त पटांगण आहे आणि खूप मस्त करमतं. तळं आहे जवळ पाण्याचं आणि खूप छान असे झाडं पण आहेत. तर भारी वाटतं पहा इकडं ज्योतीच्या मळ्यामध्ये आल्यानंतर. तर आरती आणि अमोल हे आलेले आहेत उन्हाळ्याच्या सुट्टीला 10-12 दिवस. तर आरतीचं चाललं होतं वर काहीतरी काम. अरे आवडलं गाड्या मला मच्छर मस्त झोपायला ती. मच्छरदाणी लावली तर भारी होऊन जाईन ती. या जायजुईच्या वेळेला पहा किती फुलं आलीत. पण हे ना सगळे सुकून गेलेत उन्हाने. वर गेला एकदम दुसऱ्या मजल्यावर. ही फुलं सुद्धा पहा उन्हाने सुकून गेलेत, वाळूनच गेलेत लगेच जागेवर. इतकं ऊन उष्णता. कालच पुरणपोळ्या खाल्ल्या होत्या ना.
एक तर उन्हाचं आहे ना, तळलेलं खाल्लं का कस तरी होतंय. मेले मग नाही का गरम गरमच बरं आहे म्हणून मी उशीर सकाळी लवकर आवरेल असतं. हा ना, आपलं साधं करायचं. आता ते बाई आता लय दिवसातून आले. बैल दिवसातून आले आता, त्याच्यामुळे 7-8 वर्ष झाले असतील बैल. ऋग्वेदच्या टायमाला आले. ऋषांग ऋषांच्या टायमाला मस्त लय भावजायांचं प्रेम आहे माझ्यावर. मला आहे ना कांदे एवढे नको बाय, नकोय. एखादं खाऊन पाहते. तर इथं खिडकीत पहा चिमण्यांनी ना घरटं केलंय. तर चिमणी सारखं तिथं गवत नेऊन ठेवते पहा आणि घरटं करते तिचं. मग लगेच उतरून देईन. कोणतं गाणं आहे ते म्हणून दाखव एकदा. हां बरोबर बरोबर. तर आनंदी आलेली आहे सुट्टीला, ऋग्वेद ऋषांग पण आलेत आणि खूप सुंदर खेळतात मुलं. बरोबर जेवतात नादवाद. तर अमोल आणि आरती ऋग्वेद ऋषांगला आणि आनंदीला जीव घालत होते मस्त बसून असं मचांमध्ये. आज 12वीचा निकाल आहे आणि साक्षीला छान मार्क पडले बरं का 12वीला. तर आता सगळे मुलं आमचे जे कुटुंबातले आहेत ना ते पास झालेत आणि चांगले मार्क पडले सगळ्यांना. तर 2-3 वर्षापूर्वीचे ना आंब्याचे झाडं लावले होते पहा. तर यंदा खूप मस्त मोठले असे आंबे इथं लागलेले आहेत. या आंब्याला झाड आहे ना, त्या आंब्यानी पार पूर्ण असं वाकून गेलंय पहा. हा पाहिजे ते पिवळं झालंय उन्हाने. वनराज दिसतो बाई, ते वनराज वनराज दिसतोय. शेवग्याच्या शेंगा सगळ्यांनी बार होऊन गेले. उरला पण ते इतकं महाग आहे, 200 रुपये किलो शेंगा आता या शेवग्याची. इथं आहे ना सावलीला एक फुलपाखरू आहे ना मस्त असं उडतंय पहा. आणि यांचं पण आहे ना कुत्रं वाघ्यासारखंच आहे पहा बहुचन त्यांच्या. तर ते पण कसं मस्त सावलीला झोपलंय झाडाच्या. तर इथं पाठीमागच्या बाजूला आहे ना पुदिना लावलेला आहे आणि पुदिन्याला आहे ना फुलं आलेत. तर तुम्हाला दाखवते मी पुदिन्याची फुलं. तर माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींनी पुदिन्याचं फूल कधी पाहिलेलं नसेल पहा. तर पहा अशा पद्धतीने हे पुदिन्याचं फूल असतं. तुरे असतात आणि त्या तुऱ्याला बारीक बारीक पांढऱ्या कलरचे फुलं येतात आणि त्यामध्ये बी पण असतं. तर असं पहा हा पुदिना आलेला आहे. एवढ्या उन्हातसुद्धा हा पुदिना आलाय. तर चला आपला शेतमळा या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पाहत रहा असेच नवीन नवीन आणि छानसे व्हिडिओ. तर कधी न पाहिलेल्या झाडांची ही माहिती मी तुम्हाला मधून मधून देत असते. तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये.